दिसत नसलं तरी मालाने करून दाखवलं। दृष्टी नसताना मालाने MPSC मध्ये बाजी मारली। जन्मताच आमची अंध असलेली मुलगी म्हणून जन्मदात्या आई वडिलांनी 20 वर्षापूर्वी एका मुलीला जळगावच्या रेल्वे स्टेशनवर कचऱ्याच्या डब्यात सोडून दिलं। दृष्टीहीन आहे म्हणून आई वडिलांनी ज्या लेकीला रेल्वे स्टेशनवर सोडलं होतं तीच लेक आज MPSC परीक्षा पास होऊन अधिकारी बनलीये। माला पापळकरने MPSC परीक्षा उत्तीर्ण करून इतिहास घडवला आहे। तिला दृष्टी नव्हती पण आयुष्याकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन कमालीचा होता। तिला आपलं म्हणावं असं रक्ताचं कुणीच नव्हतं, पण तिच्या रक्तात स्वतःला सिद्ध करायची जिद्द होती। मालाने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन इतिहास घडविला आहे। महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारताच्या दिव्यांगाच्या पुनर्वसनाच्या इतिहासामधील ही एकमेव घटना आहे। जळगाव रेल्वे स्टेशन सापडलेली मुलगीचा पालकाचा तपास न लागल्यामुळे पोलिसांनी दिला वजर येथील ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री श्री शंकर बाबा पापळकर यांच्या बालगृहात आणण्यात आले आणि शंकर बाबा पापळकर यांच्या आश्रयाने तिला नवीन जीवन मिळाले। या अनाथ मुलीला शंकर बाबा यांनी तिचे पालन पोषणच नाही तर तिला स्वतःचे नाव दिले व तेथून पुढे तिला माला पापळकर या नावाने ओळखले जाऊ लागले। तिला ब्रेल लिपीत शिक्षण दिले व तिला अनाथ मुलांच्या जगतात अग्रणी बनवले। मालाने अमरावती येथील शासकीय विदर्भ विज्ञान व मानविकी संस्थांमधून 2018 मध्ये तिने पदवी परीक्षा उत्तीर्ण केली। दर्यापूर येथील प्राध्यापक श्री प्रकाश टोपले यांनी तिच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षेचे पालकत्व स्वीकारले। 2019 पासून मालाने युनिक अकॅडमीचे संचालक श्री अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली MPSC ची परीक्षा तयारी केली व त्यामध्ये ती उत्तीर्ण झाली। या आपल्या यशाबद्दल बोलताना माया म्हणाली की तिने राज्यसेवा आयोगाची परीक्षा तर पास केली जाईल, आता तिला केंद्र सरकारच्या लोकसेवा आयोगाची परीक्षा देखील पास करून IAS व्हायचे आहे। मालाच्या यशानंतर शंकर बाबा यांनी तिचे कौतुक करताना सांगितले की आला आणि दृढ निश्चय व कठोर परिश्रमाने यश मिळविले आहे। केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील दिव्यांगाच्या पुनर्वसनाच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिले जाईल।